सेवा फाउंडेशन ही प्रामुख्याने नवी मुंबईत कार्यरत असलेली एक स्वयंसेवी संस्था आहे, जी शिक्षणाच्या संधी, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या माध्यमातून समाज विकासासाठी कार्य करते। ही संस्था आहेरे आणि नाहिरे वर्गातील दरी कमी करण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात अनेक वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे। सेवा फाउंडेशन दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने गरजू मुलांसाठी उपक्रम राबवत असते। सेवा फाउंडेशन नेहमीच गरजूंना मदत आणि निराधारांना आधार देण्यासाठी सतत कार्यरत आहे। मग ती वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना मदत असो किंवा घणसोली येथील स्टडी सेंटर असो, जिथे 40 मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं। नुकतेच घणसोलीमधील झोपडपट्टीमधील गरीब मुलांना आरोग्य, स्वच्छता, शिक्षण याबद्दलची काळाची जी गरज आहे ती ओळखून तेथील मुलांना कसं शिक्षित करता येईल या प्रयत्नात आहेत। त्यासाठी सेवा फाउंडेशनने इथे चित्रकला कार्यशाळा घेतली। लहान मुले व मुलींनी सुंदर चित्र काढले व त्या चित्रांमध्ये रंग भरून सर्व सेवा फाउंडेशनच्या सदस्यांना दाखवले। सर्व लहान मुलांना व त्यांच्या पालक वर्गांना सेवा फाउंडेशनच्या वतीने दूध, फळं, बिस्किट अशा नाश्त्याचे वाटप सुद्धा करण्यात आले। सेवा फाउंडेशनच्या टीमने त्यांच्या सर्व डोनर्सचे आभार मानले। गो ऑर्गॅनिक मिल्कचे फाउंडर मेघराज चौधरी यांचे सुद्धा ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष जयश्री राऊत, सेक्रेटरी वैशाली येरकेवार, खजिनदार पार्वती राजू, मेंबर श्वेता पांडे, बरखा भटनगर, मनीषा सक्सेना, मनीषा पाटील, प्रशांत येरकेवार, ओमकार येरकेवार, प्रवीण राऊत, उर्मिला शिंगोटे, सुनीता वाघ, मेघराज चौधरी हे उपस्थित होते। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, मेरा नाम बरखा भटनागर है। हमने आज घनसोली फ्लाईओवर ब्रिज के नीचे जो स्लम्स में बच्चे रहते हैं उनके लिए एक छोटी सी ड्राइंग की प्रतियोगिता रखी। कुछ बच्चे जो स्कूल जाते हैं वो अपना नाम लिख पा रहे थे, जो नहीं लिख पा रहे थे उनको नाम लिखना सिखाया। फिर उन बच्चों को बेसिक हाइजीन, स्वच्छता से कैसे रहना, नहाना, ब्रश करना, क्लीनलीनेस के बारे में थोड़ा समझाया। रोज नहाना चाहिए, ब्रश करना चाहिए, हाथ धो के खाना खाना चाहिए, बीमारियों से बचना चाहिए। और उन बच्चों को प्रेरित किया स्कूल जाने के लिए, सरकारी स्कूल। कुछ बच्चियां जो नहीं जाती उनकी मम्मी को भी समझाया कि स्कूल भेजो बच्चों को। फिर उन लोगों को आज महाशिवरात्रि के पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभेच्छा। और आज महाशिवरात्रि में हमने सभी बच्चों को दूध के पैकेट बांटे, केला बांटा और बिस्किट्स बांटे और स्वस्थ खाने का, स्वस्थ और मस्त रहने का ये संदेश देना चाहते। नमस्कार, मी जया राऊत, सेवा फाउंडेशनची चेअरमॅन। आम्ही घनसोलीला एक स्टडी सेंटर चालवतो, जिथे जे स्लम एरियाचे मुलं आहे, मेड्सचे मुलं आहे, ऑटो रिक्षावाल्यांचे मुलं आहे, जे ट्युशन क्लासेस नाही अफोर्ड करू शकतात, त्यांच्यासाठी डेली बेसिसवर 2 बॅचेस मध्ये तर आम्ही दरवर्षी त्यांच्यासाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन वगैरे ठेवतो। आणि दरवर्षी आम्ही महाशिवरात्रीला जसं सगळे लोक मंदिरात 1-1 लिटर दूध वाहतात, ते न करता ते तिथे थोडं दूध हे करून आम्ही दरवर्षी लहान मुलांना ज्यांना रोज दूध नाही भेटत त्यांच्यासाठी दूध वाटत असतो दरवर्षी। तर ते उपक्रम आज इथेही केलं आम्ही। आणि प्लस इथचे जे मुलं आहे या स्लम एरियाचे, ते शाळेत वगैरे जात नाही आहे, खूप कमी मुलं शाळेत जातात, त्यांना आपलं नाव सुद्धा लिहिता येत नाही। तर त्यांच्यामध्ये अवेअरनेस साठी म्हणून इथे आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवली, ज्याच्यामध्ये मुलांनी खूप चांगल्याने पार्टिसिपेट केलं आणि त्यांच्या पॅरेंट्सला पण अवेअर करायला की त्यांना शाळेत पाठवायला साठी हा उद्देश होता आमचा। हा असे बरेच डोनर्स आहे जे आपल्या नशिबाचा मिळालेला जो थोडासा भाग आम्हाला प्रत्येक वर्षी वाटत असतं, त्याच आलेल्या डोनेशन मधनं आम्ही मोफत स्टडी सेंटर चालवू शकतो। असे छोटे छोटे उपक्रम चालवू शकतो, ज्याच्यामुळे आम्हाला ह्या मुलांना थोडं अवेअर करायला मदत होते। तर माझं सगळ्या डोनर्सला धन्यवाद आहे की तुमच्यामुळे आम्ही आज हे असे सगळे उपक्रम करू शकतो। हळूहळू या मुलांसोबत बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतोय की ह्यांनी पण एज्युकेशन आणि अवेअरनेस, हेल्थ अवेअरनेस या सगळ्या गोष्टींवर आम्ही यांच्यासोबत काम करून थोडंसं यांना एज्युकेटेड करण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून हे शाळेला जायला लागतील, थोडंसं नाव वगैरे लिहिता यायला लागेल आणि आज आपल्या देशाला ही जी नवीन पिढी आहे येणारी, ती कमीत कमी अशिक्षित व्हावं अशीच आम्हाला इच्छा आहे। त्यासाठी आम्ही हे सगळं काम करतोय। मेरा नाम है आशीष, हम मापा ब्रिज के नीचे रहते हैं।
दीदी लोग ने हम लोग को ड्राइंग कंपटीशन किया था, तो टीचर लोग ने हम लोग को दूध बिस्किट केला बांटा था, उनके लिए हम लोग थैंक यू। राऊत सेवा फाउंडेशन तर्फे एक मेंबर म्हणून काम करतोय। आम्ही ही सेवा फाउंडेशन गरीब मुलांसाठी एक अवेअरनेस आणि त्यांना चांगलं एज्युकेशन देण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेली आहे। तर आजचा आमचा महाशिवरात्रीचा उद्देश म्हणजे त्या मुलांना दूध वाटप, म्हणजे त्यांना काहीतरी असं न्यूट्रिशन आणि अशा काही गोष्टी मिळायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवली होती। त्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये त्या मुलांना त्याचे काही स्किल्स आहे ड्रॉइंग बद्दलचे ते उच्च होण्यासाठी आणि सेवा फाउंडेशनचा अवेअरनेस होण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रोग्राम केला।